यंदा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच गणेशोत्सवाला सुरुवात होत आहेत आणि दुसऱ्या आठवड्यापासून मोठ्या ज्या गणेश मूर्त्या आहेत त्या आपल्या मंडपामध्ये विराजमान होतील। आणि हेच कारण आहे की आता आपण पाहतोय की ठिकठिकाणी मुंबईतील लालबाग परळ या भागामध्ये मोठमोठ्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं मूर्तींवरती आता काम करायला सुरुवात झालेली आहे। लालबाग परळ इथे बरेच मूर्तिकार आहेत ज्यांच्या कारखान्यात सध्या लगबग पाहायला मिळते आणि सध्या गणपती कारखान्यात मोठ्या मूर्ती बनवण्याचं काम देखील वेगाने सुरू झालेलं आहे। उत्तर प्रदेश आणि बिहारहून आलेले शेकडो कामगार सध्या मूर्तींना प्राप्त स्वरूप देण्यासाठी अहोरात्र मेहनत करताना आपल्याला पाहायला मिळतात। महानगरपालिकेने यावेळी 22 ते 24 फूट उंच इतक्याच मूर्त्या सर्व गणेश मंडळांनी बसवाव्या असं आवाहन केलेलं आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की ठिकठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाच्या ज्या मूर्ती आहेत त्या आता बनवायला सुरुवात झालेली आहे। कुठे गरुडावर आरूढ झालेली मूर्ती आहे, तर कुठे सिंहासनावर विराजमान झालेली मूर्ती आहे, तर कुठे विश्वरूप दाखवणारी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते, तर कुठे 6 भुजाधारी गणपतीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। आणि या गणपतीचं सुंदर गोजिरं रूप पाहण्यासाठी फोटोग्राफी स्पर्धेचं सुद्धा ठिकठिकाणी आयोजन करण्यात येतं। आपण पाहतोय की आता कारखाने सज्ज झालेले आहेत आणि सिंगल विंडो महानगरपालिकेकडून सुद्धा या सर्व मंडळांच्या मंडपांना परवानगी देण्यासाठी सुरू केलेली आहे आणि लवकरच यांना परवानग्या सुद्धा दिल्या जातील अशी माहिती आहे। त्यामुळे गणेशोत्सवाची धामधूम यावेळी मुंबईमध्ये कशी असणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।